हॅलो. काल हॅलो. हा मग दादा कधी झालं हे? काल दुपारी झालं म्हणे ना? काल दुपारी ताई काय झालं 11 म्हणजे 12 साडेबारा वाजता मेंढर पाण्यावर आले. हा त्या व्यक्तीनं अगोदरच काहीतरी मला वाटतं कुरबुर झाली आदल्या दिवशी आमच्याकडे यायचं नाही, आमच्याकडे संबंध नाही, हा तो अजिबात इथं पाणी पाजायचे नाही. पण आता हा मेंढे असल्यामुळं तिथं जाणंही लागतंय ना पाणी नसल्यामुळं. हा हा मग पाण्यावर गेल्याच्या नंतर तिथं ती त्याचा काही संबंध बी नाही, त्याचं रान तिथून लांब आहे. हा आणि ती आला आणि त्या ठिकाणी त्यानं सांगितलं की बाबा तू मेंढ्या का आणल्यास. हा आता त्यांनी आमचे मोठे बंधूंना सांगितलं की बाबा मेंढ्या ह्याच्यामुळे आणल्या किंवा पाणी नाही आणि तर पाणी मोकळं आहे आणि मोठे वडा आहे तिथं त्या पाण्यासाठी. मग त्या वडा वडा आहे असा आपला नदी. हा 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 मग नदी मग ती काहीच म्हणलं नाही. मग त्यानं काय केलं त्याच्या भावाला हाक मारली अच्छा आणि माधवजोड आलेत मला मेंढरावले धनगरडे ह्यांच्याकडे बघायचे म्हणला. हा मग बघायचे म्हणलं की त्याचा भाऊ येणं ना त्याच्याच हातातली कुऱ्हाड घेतली हा आणि मग ते काहीच बोललं नाही ना येणं कुऱ्हाड हाणं कुऱ्हाड कसं असं म्हणजे नशीब चांगलं म्हणायचं की पाठीमागं फिरून बघू सर तर हाऊ सर हातावर झिल्ली काय त्याचा वरचा भाग लागला त्या डोक्यामध्ये. अरे बापरे. हा आणि तरी पण ते म्हणत माझी ते शिक्षक म्हणणारे व्यक्ती काय म्हणतो माझी 1 महिन्याची पगार घालतो हा पण ह्या धनगरडेची आपण बघू काय करीत कुठवर बघू यांची इथपर्यंत अशी धमकी दिली. आणि पुन्हा मग तिथून ते बेहोश पडल्याच्या नंतर पुन्हा मग त्या सोबतीने मला फोन केला हा आणि मग मला जायला बराच वेळ म्हणजे एक 15 ते 20 मिनिटामध्ये मी तिथून त्यांच्यापर्यंत पोहोचलो. कारण ते मोठे वाहन जात नव्हते. मग गाडी मोटरसायकलची व्यवस्था करून आणि हे एकच होते का? हे मेंढपाळ एकटेच होते का तिथं? नाही दुसरे 2 जण आहेत ना. पण ते काही जण 3 जण आहेत सोबत. हा तर ते काही जण पुढं होते आणि 1 जण साईड नव्हता आणि हे पाठीमागं होते. अच्छा. म्हणजे मेंढराच्या पुढे 1 जण चालू लागला. मग यांनी नाही काही केलं काय तिथं? कसं म्हणलं दवाखाना? म्हणजे यांनी मारलं नाही का त्यांना? नाही नाही मॅडम, कारण त्यांनी ती वाव होऊ दिलं नाही ना. ही अवसर तर मग त्यांना मारलं आणि ते पळून गेले. असं झालं त्यांनी. याचं नाव काय आहे ज्याला मारलं त्यांचं? रत्नेश्वर बळीराम गडदे. रत्नेश्वर बळीराम गडदे. हा प्रॉपर कुठले तुम्ही? राहणार गर्देवाडी, तालुका परळी, जिल्हा बीड. बरं बरं ठीक आहे ठीक आहे.